कोलकाताच्या स्ट्रॉंग रूम मध्ये कुठलीही गडबड नाही। सर्व ईव्हीएम सुरक्षित आणि लॉक, बॅलेट बॉक्स वेगळे करण्याचं काम सुरू होतं। सर्व पक्षांना याची माहिती दिली होती। निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। एक्झिट पोल भाजपच्या इशारावर दाखवले गेलेत। टीएमसी 226 जागांचा आकडा पार करेल। पश्चिम बंगालमध्ये माँ बेटी आणि माणूसचं सरकार बनवणार। मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून विश्वास व्यक्त। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध। भाजप आणि शिवसेना अतिरिक्त उमेदवार देणार नाही। मिलिंद नार्वेकर अंबादास दानवेंशी चर्चेनंतर एकनाथ शिंदेंचा निर्णय। मवियाकडून अंबादास दानवे विधान परिषदेवर बिनविरोध। उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चेनंतर अर्ज न भरण्याचा निर्णय, तर पुढच्या वेळी राज्यसभा देण्याची काँग्रेसची मागणी। लढाईची वेळ येते तेव्हा कुणाला तरी पुढे करता। तुम लढो हम कपडा संभालते हैं अशी ठाकरेंची भूमिका। उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर शिंदेंनी डिवचलं। शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हेंना उमेदवारी। प्रहारचं शिवसेनेत विलीनीकरण झाल्यानंतर कडू आमदारकीचे उमेदवार, तर दादांच्या राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना संधी। झेंडा बदलला असला तरी अजेंडा तोच। दिव्यांग शेतकऱ्यांच्या हितासाठी धनुष्यबाण हाती घेतलाय। शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार। शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंचा निर्धार। विधानसभेवर निवडून येण्याची कडूंची क्षमता संपल्यानं विधान परिषदेसाठी विलीनीकरण। पक्ष विलीन करण्यासाठी मी मूर्ख नाही असं कडूच म्हणाले होते। संजय राऊतांनी डिवचलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपच्या 5 उमेदवारांकडून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल। सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांच्याकडून अर्ज। पवार आडनावाच्या नातवंडांविरोधात कधीच लढणार नाही। भविष्यात पवार विरुद्ध पवार संघर्ष नको, सुप्रिया सुळेंचा निर्धार। तर संपूर्ण पवार कुटुंबियांचीही तीच इच्छा। सुनेत्रा पवारांकडून वक्तव्याला दुजोरा। मराठी बोलणार नाही असं म्हणायची हिम्मत रिक्षावाल्यांमध्ये कशी येते? मराठी न येणाऱ्या रिक्षावाल्यांचे परवाने रद्द का केले नाहीत? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल। विदर्भात 2 दिवस उष्णतेची लाट कायम, तर 2 मे पासून 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता। वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीला येलो अलर्ट जारी। मुंबई पुणे मिसिंग लिंक आजपासून सेवेसाठी खुला। मुंबई आणि पुणे प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार। यामुळे एक्सप्रेसवेवरील टोलमध्ये कोणतीही वाढ नाही। खंडाळा घाटातल्या ट्रॅफिकपासून प्रवाशांची सुटका होणार।